नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका संगीता पाडवी, मानसशास्त्र विभाग KTHM कॉलेज नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण दुसरे बोधात्मक प्रक्रिया अभ्यासत आहोत. आज आपण जो टॉपिक अभ्यासणार आहोत तो म्हणजे स्मृती. यामध्ये स्मृतीची व्याख्या, वैशिष्ट्ये आणि प्रकार आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. तर बघूया स्मृती. स्मृती यालाच इंग्रजीमध्ये मेमरी असे म्हटले जाते. या टॉपिकमध्ये आज आपण सविस्तरपणे स्मृती म्हणजे नेमके काय, त्याची विविध मानसशास्त्रज्ञांनी दिलेली व्याख्या अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर स्मृतीची वैशिष्ट्ये म्हणजेच कॅरेक्टरिस्टिक्स आणि स्मृतीचे विविध प्रकार कोणकोणते आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, रोजच्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. त्यातील काही आपल्या कामाशी संबंधित असतात, काही अभ्यासाशी संबंधित असतात, तर काही दैनंदिन जीवनाशी संबंधित असतात. परंतु या सर्वच गोष्टी प्रत्येक वेळेस आपल्या लक्षात राहतातच असे नाही. काहींचे आपल्याला विस्मरण होते. हे विस्मरण क्षणिक, अल्पकाळ किंवा दीर्घकाळ असते. ते अंशतः किंवा पूर्णतः असते. कधीकधी आपण अभ्यासाच्या वेळी खूप पाठांतर करतो, परंतु पाठांतर करून ठेवलेला एखादा भाग किंवा एखादे प्रकरण, एखादा पॉईंट, एखाद्या प्रश्नाचे उत्तर नेमके आपण लक्षात ठेवलेले असूनही परीक्षेच्या वेळेस आपल्याला आठवत नाही. हा अनुभव तुम्हालाही आला असेल. मग हे असे का होते? त्याचे प्रमाण आपल्याला कमी कसे करता येईल? आपल्या स्मृतीमध्ये सुधारणा कशी करता येईल? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आज या स्मृती या टॉपिकमध्ये अभ्यासणार आहोत. तर स्मृती म्हणजे नेमके काय? तर ते आपण आता समजून घेऊया. स्मृतीची विविध मानसशास्त्रज्ञांनी व्याख्या दिलेली आहे. त्यामध्ये पहिली व्याख्या आहे एडगेल यांनी दिलेली. ते म्हणतात, स्मृती म्हणजे धारणाशक्ती. वुडवर्थ, मनावर घडलेल्या संस्कारांचा प्रत्यक्ष उपयोग करणे म्हणजे स्मृती होय. त्याचबरोबर स्मृतीची अजून एक व्याख्या आपल्याला सांगता येईल. वेदनेंद्रियांकडून माहितीचे ग्रहण करणे, तिचे रूपांतर करणे, संचयन करणे आणि नंतर संचयित माहितीचे प्रत्यानयन करण्याची सक्रिय यंत्रणा म्हणजे स्मृती होय. तर अशा प्रकारे स्मृतीच्या विविध व्याख्या आपल्याला इथे सविस्तरपणे सांगता येतील. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण स्मृतीचे स्वरूप समजून घेऊया. तुम्हाला सर्वांना कॉम्प्युटर, संगणक हा परिचित आहे. तुम्ही तो वापरतही आहात. कॉम्प्युटर प्रणालीच्या आधारे आपण स्मृतीचे स्वरूप समजून घेऊया. कॉम्प्युटरचे कार्य 3 भागांच्या कार्यावरती अवलंबून असते. उदाहरणार्थ कीबोर्ड, हार्ड डिस्क आणि मॉनिटर. कीबोर्डचे कार्य माहितीची नोंद करणे हे असते. हार्ड डिस्क ती माहिती साठवून तिचे जतन करते आणि गरज पडेल तेव्हा योग्य सूचना देऊन ती माहिती मॉनिटरच्या स्क्रीनवर आणता येते. आणि मग स्मृतीचे कार्य नेमके असेच चालते. कोणतीही माहिती थेट स्मृतीत साठवली जात नाही. तिचे संकेतीकरण करून मेंदूत प्रतिमांच्या रूपात प्रथम तिचे प्रतिरूपण केले जाते. त्या माहितीवर मग संस्करण होते, ज्यामुळे तिचे संचयन होण्यास मदत होते. म्हणजेच ती आपल्या स्मरणात राहते. परंतु केवळ संकेतीकरण व संचयन म्हणजे स्मृती नाही. जेव्हा गरज पडेल तेव्हा ही माहिती उपलब्ध होणे म्हणजेच तिचे प्रत्यानयन होणे तितकेच गरजेचे असते. थोडक्यात काय, तर स्मृतीमध्ये 3 मानसिक प्रक्रिया ह्या अंतर्भूत असतात. वेदनिक माहितीचे सांकेतिक रूपात प्रतिरूपण, संस्करणाच्या मदतीने माहितीचे संचयन अथवा साठवण आणि माहितीचे प्रत्यानयन. यावरून
आपल्याला स्मृतीची अजून एक व्याख्या करता येईल की वेदनिक माहितीचे संकेतीकरण, संचयन आणि प्रत्यानयन करणारी बोधनिक प्रक्रिया म्हणजे स्मृती होय. तर अशा प्रकारे स्मृतीचे हे स्वरूप आपल्याला इथे सांगता येईल. स्मृतीशिवाय आपले जगणे काडी मात्रही आनंदी राहणार नाही. समृद्ध जीवन जगण्यासाठी स्मृती हे एक अत्यंत आवश्यक असणारे साधन आहे. वेदन, अवधान, संवेदन आणि अध्ययन झाल्यावर स्मृतीची प्रक्रिया सुरू होत असते. यानंतर बघूया आपण स्मृतीची विविध प्रकारची वैशिष्ट्ये. तर त्यालाच आपण कॅरेक्टरिस्टिक्स असे म्हणतो. तर आपण आत्ता ज्या विविध व्याख्या बघितल्या त्या व्याख्यांवरून आपल्याला स्मृतीची काही ठळक वैशिष्ट्ये सांगता येतील. त्यामध्ये पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे स्मृती ही एक उच्चस्तरीय बोधनिक प्रक्रिया आहे. त्यानंतर या संपूर्ण प्रक्रियेत संकेतीकरण, साठवणूक आणि प्रत्यानयन या 3 पायऱ्यांचा समावेश होत असतो आणि म्हणून स्मृती ही एक मानसिक प्रक्रिया आहे असे सुद्धा आपल्याला इथे सांगता येईल. त्यानंतर स्मरणात ठेवण्यास उपयुक्त ठरेल अशा सांकेतिक स्वरूपात माहितीची प्राथमिक नोंद करणे म्हणजे संकेतीकरण. नोंदवलेल्या माहितीवर संस्करण करून ती माहिती प्रतिमांच्या रूपात साठवणे म्हणजे संचयन म्हणजे संचयन. संचयित माहिती आवश्यकतेनुसार पुन्हा मिळवणे म्हणजे प्रत्यानयन. याचाच अर्थ असा की स्मृतीतील 3 प्रक्रियांपैकी कोणत्याही एका प्रक्रियेत काही कारणामुळे जर अडचण उद्भवली तर स्मृतीमध्ये बाधा निर्माण होईल. एकतर ती माहिती स्मृतीत साठवली जाणार नाही किंवा ती फार काळ टिकणार नाही, म्हणजेच त्याचे विस्मरण होईल. थोडक्यात टिकाऊ स्मृतीसाठी या 3ही प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण होणे आवश्यक आहे किंवा अपरिहार्य आहे असे आपण म्हणू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला इथे स्मृतीचे ठळक वैशिष्ट्य जे आहे ते आपल्याला सांगता येईल. यानंतर बघूया स्मृतीचे प्रकार, टाईप्स ऑफ मेमरी. यामध्ये आपल्याला स्मृतीचे 3 प्रकार पडलेले दिसून येतात. ते आहेत वेदनिक स्मृती, सेन्सरी मेमरी, अल्पकालीन स्मृती, शॉर्ट टर्म मेमरी आणि तिसरा प्रकार आहे दीर्घकालीन स्मृती, लॉंग टर्म मेमरी. हे 3 स्मृतीचे प्रकार अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. त्यापैकी पहिला प्रकार आपण पाहूया, वेदनिक स्मृती, सेन्सरी मेमरी. माहितीची प्राथमिक असंस्कारित व क्षणिक नोंद असलेला साठा म्हणजे वेदनिक स्मृती होय. आपल्याला माहीत आहे की पंच ज्ञानेंद्रियांमार्फत बाह्य उद्दीपकांविषयी आपल्याला विविध वेदनानुभव हे होत असतात. त्यातील काही उद्दीपक क्षणिक तर काही तात्कालिक स्वरूपाचे असतात. उदाहरणच द्यायचे झाले तर विजेचा लखलखाट, ढगांचा गडगडाट इत्यादी. अशा उद्दीपकांची प्राथमिक नोंद वेदनिक स्मृतीत केली जाते. ही नोंद अत्यंत स्पष्ट व बिनचूक असते. जणू काही बाह्य उद्दीपकाची ती एक प्रतिकृतीच असते. जर ही स्मृती अल्पकालीन स्मृतीसाठ्याकडे संक्रमित झाली नाही तर क्षणार्धात ती नाहीशी होते, म्हणजेच त्या माहितीचे विस्मरण होते. प्रत्येक वेदनेंद्रियांशी संबंधित स्वतंत्र स्मृती असते. त्यानुसार वेदनिक स्मृतीचे प्रकार पडतात, जसे की दृश्य वेदनिक स्मृती, श्राव्य वेदनिक स्मृती इत्यादी. दृश्य स्वरूपातील उद्दीपकाची प्राथमिक क्षणिक नोंद म्हणजे दृश्य वेदनिक स्मृती. या स्मृतीला प्रतिमा स्मृती किंवा आयकॉनिक मेमरी असेही म्हणतात.
श्राव्य स्वरूपातील उद्दीपकाची म्हणजेच ध्वनीची प्राथमिक क्षणिक नोंद म्हणजे श्राव्य वेदनिक स्मृती. या स्मृतीला प्रतिध्वनीनुरूप स्मृती इकॉनिक मेमरी असेही म्हटले जाते. वेदनिक स्मृतीच्या या क्षणिक अस्तित्वामुळे तिचा अभ्यास करणे कठीण असते. तरीही स्पर्लिंग यांनी नाविन्यपूर्ण प्रायोगिक आखणी करून वेदनिक स्मृतीचा अभ्यास केला. त्यांच्या असे निदर्शनास आले की प्रतिमा स्मृती 1 सेकंदापेक्षाही कमी कालावधीसाठी टिकते, तर प्रतिध्वनीनिरूप स्मृती त्यापेक्षा अधिक म्हणजेच 2 ते 3 सेकंद टिकते. त्यानंतर या स्मृती झपाट्याने पुसल्या जातात. थोडक्यात उद्दीपकाची हुबेहूब प्रतिकृती आणि क्षणिक अस्तित्व ही वेदनिक स्मृतीची वैशिष्ट्ये आहेत. एखादी माहिती वेदनिक स्मृतीत आल्यानंतर किंवा त्याचा समावेश झाल्यानंतर लगेचच ती पुसली जाते आणि तिची जागा दुसरी माहिती घेते. या माहितीकडे लगेच पुरेसे लक्ष पुरवले तर ती अल्पकालीन स्मृतीकडे संक्रमित होते. तर अशा प्रकारे स्मृतीतील हा पहिला प्रकार आहे वेदनिक स्मृती. यानंतर पाहूया दुसरा प्रकार अल्पकालीन स्मृती, शॉर्ट टर्म मेमरी. अल्पकालीन स्मृती येथे दुसऱ्या टप्प्यातील माहितीची साठवणूक होते. ॲलन बॅडली या मानसशास्त्रज्ञाने या स्मृतीला कार्यरत स्मृती असे नाव दिले आहे. येथे माहितीची साधारण 15 ते 30 सेकंदापर्यंत साठविली जाते. जर तिची पुन्हा पुन्हा उजळणी किंवा रिहर्सल केली नाही तर ती देखील नष्ट होते. जॉर्ज मिलर यांच्या मते अल्पकालीन स्मृतीची क्षमता जास्तीत जास्त 2 अधिक 7+2 इतकी असते किंवा 7+2 इतकी उद्दीपक समूह असते. यालाच त्यांनी जादूची संख्या असे म्हटलेले आहे. उद्दीपक समूह म्हणजे अल्पकालीन स्मृतीत संचयित करता येईल अशा पद्धतीने केलेला उद्दीपकांचा अर्थपूर्ण समूह. हा समूह अक्षरांचा किंवा अंकांचा असू शकतो, तसेच तो शब्दांचाही असू शकतो. उदाहरणच द्यायचे झाले तर मोबाईल क्रमांक हा 10 आकडी असतो. मिलर यांच्या मते स्मृतीची क्षमता फक्त 7 उद्दीपक समूह साठवण्याची असते. उदाहरणार्थ, एखादा मोबाईलचा नंबर 9821345722 या मोठ्या क्रमांकांचे मर्यादित संकेत समूह तयार करता येतील, जसे की 9821345722. येथे आपण 5 समूह पाडले, जे लक्षात ठेवणे नक्कीच सहज शक्य आहे. अल्पकालीन स्मृतीतील कोणतीही माहिती 15 ते 25 सेकंदांच्या वर टिकू शकत नाही आणि तुम्हालाही तसा अनुभव आला असेल. उदाहरणच द्यायचे झाले, तुम्हाला कधी तुमच्या मित्राला सार्वजनिक फोनवरून निरोप द्यायचा असेल आणि त्याचा मोबाईल नंबर तुमच्याकडे नसेल, तर तो तुम्ही तुमच्या दुसऱ्या मित्राला विचारता, परंतु फोनमध्ये टाकण्यासाठी नाणे शोधेपर्यंत तुम्ही तो विसरून जाता. थोडक्यात अपूर्ण माहितीचा साठा, मर्यादित साठा करण्याची क्षमता 7+2 किंवा 7+2 आणि मर्यादित काळापुरता टिकाव 15 ते 25 सेकंद ही अल्पकालीन स्मृतीची वैशिष्ट्ये आहेत. अल्पकालीन स्मृतीची माहिती जर दीर्घकालीन स्मृतीकडे पाठवली गेली तरच ती टिकते, अन्यथा काही सेकंदानंतर ती पुसली जाते. अल्पकालीन स्मृतीला कार्यरत स्मृती, वर्किंग मेमरी असेही म्हटले जाते. तर
अशा प्रकारे इथे आपल्याला अल्पकालीन स्मृती आणि तिचे कार्य सांगता येईल. यानंतर बघूया पुढचा प्रकार दीर्घकालीन स्मृती, लॉंग टर्म मेमरी. या दीर्घकालीन स्मृतीचे काही प्रकार आहेत. अल्पकालीन स्मृतीचे जर सतत पुनःसंस्करण होत असेल किंवा उजळणी होत असेल तर ती माहिती दीर्घकालीन स्मृतीच्या कप्प्यात जाते. या टप्प्याची क्षमता अगणित आणि साठवून करण्याचा कालावधी जवळजवळ आयुष्यभरासाठी असतो. याचे दोन भाग पडतात, व्यक्त स्मृती आणि अव्यक्त स्मृती. एक्सप्लिसिट मेमरी अँड इम्प्लिसिट मेमरी असे त्याला म्हटले जाते. तर यामध्ये या व्यक्त स्मृती आणि अव्यक्त स्मृती यांनाच निर्देशनात्मक स्मृती किंवा अनिर्देशनात्मक स्मृती असे सुद्धा म्हटले जाते. सुरुवातीला पाहूया आपण व्यक्त स्मृती, निर्देशनात्मक स्मृती किंवा एक्सप्लिसिट मेमरी. स्मृतीतील जी माहिती आपल्याला जाहीर सांगता येते, जसे आपली जन्मतारीख अथवा गणिताचे एखादे सूत्र, एखाद्या प्रसंगाचे वर्णन इत्यादी, त्या स्मृतीला व्यक्त स्मृती असे म्हणतात. यानुसार त्याचेही दोन उपभाग होतात, घटना स्मृती आणि अर्थपर स्मृती, एपिसोडिक मेमरी अँड सिमेंटिक मेमरी. या दोन भागांमध्ये कोणत्या प्रकारची माहिती साठविली जाते किंवा जात असेल हे त्यांच्या नावावरून स्पष्ट होत आहे. जसे की आयुष्यातील घटनांचे वर्णन, अनुभवांची आठवण इत्यादी घटना स्मृतीची उदाहरणे आहेत. तर विविध विषयांची माहिती, शालेय अभ्यासक्रम इत्यादींची साठवणूक म्हणजे अर्थपर स्मृती होय. तर हा आहे दीर्घकालीन स्मृतीतील प्रकाराचा पहिला प्रकार, व्यक्त स्मृती, आणि त्यातील हे दोन उपप्रकार, घटना स्मृती आणि अर्थपर स्मृती. यानंतर दीर्घकालीन स्मृतीचा दुसरा प्रकार आहे अव्यक्त स्मृती, इम्प्लिसिट मेमरी. त्यालाच अनिर्देशनात्मक किंवा प्रक्रियात्मक स्मृती असे सुद्धा म्हटले जातात. नॉन डिक्लॅरेटिव्ह मेमरी असेही म्हटले जाते. कारक कौशल्य, सवयी इत्यादी विषयीच्या स्मृतीचा या प्रकारात समावेश होतो. या स्मृती सहजासहजी बोध पातळीवर येत नाहीत. व्यक्तीला त्यांची कधी जाणीवही नसते, परंतु व्यक्तीने केलेल्या कृतीतून त्यांचे अस्तित्व लक्षात येते. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला नेक टाय कसा बांधायचा हे व्यक्तीच्या स्मृतीत असले तरी तिला ते सांगता येणार नाही, पण तो ती अचूकपणे बांधू शकेल. थोडक्यात कारक कौशल्ये, सवयी, अभिसंधित प्रतिक्रिया इत्यादी विषयीचा संचय असलेला दीर्घकालीन स्मृतीसाठा म्हणजे कृतीपर किंवा अव्यक्त स्मृती होय असे आपल्याला सांगता येईल. संशोधनात असे दिसून आलेले आहे की मेंदूतील भिन्न भाग हा कृतीपर स्मृतीचे म्हणजेच अव्यक्त स्मृतींचे नियंत्रण करतो. उदाहरणार्थ, मेंदूतील अश्वमीन या भागास इजा झाल्यास दीर्घकालीन कृतीपर स्मृतीत माहितीचा संचय होऊ शकत नाही. तर अशा प्रकारे आज आपण इथे स्मृती म्हणजे काय, स्मृतीची व्याख्या, स्मृतीची विविध वैशिष्ट्ये आणि स्मृतीचे 3 प्रकार, वेदनिक स्मृती, अल्पकालीन स्मृती व दीर्घकालीन स्मृती, हे सविस्तरपणे पाहिलेले आहे. धन्यवाद. थँक यू.